कृष्ण हरी मंडळी. तर आज मी बनवली आहे साबुदाण्याची सोपी अशी खिचडी. तर मी काय केले, कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकले. त्याच्यानंतर मस्त बटाटे बारीक चिरले होते ते पण परतून घेतलेत आणि 1-2 वाफ काढून घेतल्या. त्याच्यानंतर बटाटे शिजले, मग मी हिरवी मिरची टाकली, ती पण परतून घेतली छान. आणि बघा ही मांजर आमची हळूच आली वास घ्यायला, झाली की नाही साबुदाण्याची खिचडी. सो मग बटाटे शिजले, त्याच्यानंतर मग मी साबुदाण्याला शेंगदाण्याचा कूट आणि मीठ लावलं आणि एकत्र छान केलं. त्याच्यानंतर बटाटे परतलेले, त्याच्यात मी हे साबुदाणे टाकला आहे आणि सगळं एकदम छान असं परतून घेतलं आणि मग थोडंसं पाणी असं शिंपडते, कारण की मला मऊ खिचडी आवडते. तुम्हाला जर कोरडी अशी आवडत असेल तर तुम्ही नाही शिंपडलं तरी चालेल. आणि नंतर 1-2 वाफ काढली, परतून घेतल्यानंतर साबुदाणा आपला रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. सो तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी मला पण कळू द्या. आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी, धन्यवाद.